हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांत राते स्वीकारी जय चैतन्य नाथे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतम गगन सदृश्यम तत्वमस्यादि लक्षणम, एकम नित्य विमलम अचल सर्वधी साक्षीभूतम भावांतीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तम नमामि. ओम नमो सद्गुरु निर्गुणा, पार नाही तव गुणा, बसोनी माझिया रसना, हरिगुण वर्णवी, हरिगुण विशाल पावन, वंदवी तो कृपा करुण, मी मूढमतीहीन म्हणून कीव भागी तसे, तुमचा प्रसाद झाल्या पूर्ण, हरिगुण वर्णीन मी जाण, एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आगरे. प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी प्रवचन सेवेकरिता निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा 144 क्रमांकाची ही ओवी आहे. आणि ओवीचा साधारण अर्थ असा आहे की जेवढं रेड्याला कळालं तेवढं जरी कळालं तरी जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. निमित्त आहे कैलासवासी त्र्यंबक नाना टाकसाळजी यांचं प्रथम वर्ष श्राद्ध. या निमित्तानं ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि खरोखर भाग्य आहे की तुम्हासारख्या मायबापाची किंबहुना मायबापांसमोर बोलण्याची संधी या ठिकाणी प्राप्त होत आहे. आमचे गुरुबंधू सद्गुरु स्वरूप महात्मा दत्तात्रय टाकसाळजी, त्याचबरोबर आमचे बंधू उत्तम टाकसाळजी यांच्या माध्यमातून आलेली ही सेवा खरोखर माझी उंची इथपर्यंत असेल नसेल, माझी भक्ती इथपर्यंत पोहोचली असेल नसेल तो भाग नंतरचा आहे. पण तुम्हासारख्या मायबापांसमवेत या संतांच्या दरबारामध्ये या ठिकाणी बसण्याची संधी प्राप्त होत आहे. याच्यापेक्षा मोठं दुसरं कसलं भाग्य असलं पाहिजे. माऊली ज्ञानोबा या ओवीच्या माध्यमातून माऊली म्हणतात की जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांत राते स्वीकारीजे चैतन्य नाते. की ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण झालेले वस्त्र, खराब झालेले वस्त्र, मळालेले वस्त्र टाकून देतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो, त्याचप्रमाणे हा जीवात्मा देखील एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करत असतो. मग तो कधी करेल हे सांगता येणार नाही. तो बालपणी करू शकतो, तरुणपणी करू शकतो, वृद्धपणी सुद्धा करू शकतो. जोपर्यंत शरीरामध्ये संस्कार आहेत तोपर्यंत आत्मा या शरीराला चिटकून असतो. एकदा का संस्कार संपले, हा जीवात्मा जो आहे माऊलींनी याला चैतन्यनाथ म्हणले की हा एका शरीरामधून कपडे बदलल्याप्रमाणे दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करत असतो. मग जोपर्यंत हा आत्मा आपल्यामध्ये आहे, जोपर्यंत हा चैतन्यनाथ देहामध्ये आहे, जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत माणसाने जीवनाचं कल्याण करून घ्यावं. जीवन जगत असताना परमार्थ करावा, भक्ती करावी, आईबापाची सेवा करावी. खरोखर भाग्य आहे. त्र्यंबक नानासारखे वडील आमच्या महात्मांना मिळाले. खरोखर समर्पित भाव त्यांचा, की त्यांच्या निमित्तानं या ठिकाणी 4 लोकांना, 4 महात्म्यांना, पुरुषांना की संत वचन ऐकण्याची संधी प्राप्त होत आहे. खरोखर भाग्य लागतं या गोष्टीसाठी, की अशी मुलं व्हायला सुद्धा भाग्य लागतं. पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य असावं म्हणून त्यांच्या पोटाला हे दत्तात्रय
आणि उत्तम महाराजासारखे पुत्र जन्माला आले, की त्यांच्या या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्तानं त्यांनी या सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सुंदर असा या ठिकाणी प्रथम वर्षश्राद्ध पुण्यस्मरण आपण त्याला म्हणू, त्या निमित्तानं प्रवचनाची सेवा या ठिकाणी महात्मांनी ठेवली आणि संध्याकाळी सुद्धा या ठिकाणी सत्संगचं आयोजन महात्मांनी केलेलं आहे. बीडवरून या ठिकाणी महात्मा येणार आहेत. खरोखर हे परमार्थामध्ये येण्यासाठी खरोखर भाग्य लागतं आणि असं भाग्य या दोन्ही पुत्राला लाभलेलं आहे. खरोखर मला सुद्धा ती संधी प्राप्त होत आहे. असं म्हटलं जातं ना की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली आणि ही सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. मायबापांनो, जोपर्यंत शरीरामध्ये श्वास चालू आहे तोपर्यंत जीवनाचं कल्याण करून घ्यावं. या ठिकाणी या सेवेकरता माऊली ज्ञानोबरायांची ओवी निवडण्याचं कारण असं आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज यांचा अभंग न निवडता या ठिकाणी ओवीच का निवडली प्रवचन सेवेकरता? तर जगामध्ये विश्वामध्ये एकमेव संत असे होऊन गेले की त्यांनी 21व्या वर्षी त्यांना माऊली म्हणून संबोधलं जातं. अगदी मुलाच्या वयात, तरुण वयात 21व्या वर्ष वय ज्यांचं, त्यांना अख्ख्या विश्वानं माऊली म्हणावं असे माऊली ज्ञानोबराय यांचं या ठिकाणी या ज्ञानेश्वरीच्या ओवीचं चिंतन आज या ठिकाणी आपण करणार आहोत. की माऊली का म्हटलं जातं? एका पुरुषाला, 21 वर्षाच्या पुरुषाला जगानं माऊली म्हणावं असं काय त्या महात्म्यांनी, त्या संतांनी केलं की त्यांनी आईची भाषा वापरली, उकाराची भाषा वापरली. म्हणून माऊली कोणाला म्हटलं जातं? आईला म्हटलं जातं, महिलेला म्हटलं जातं, माईला म्हटलं जातं माऊली. पण एका पुरुषाला माऊली म्हणावं किती कौतुकास्पद बाब आहे की एका पुरुषाला अख्खं विश्व 750 वर्षापासून माऊली म्हणतंय, 21 वर्षाच्या तरुणाला माऊली म्हणतंय. याचं कारण असं आहे की त्यांनी उकाराची भाषा वापरली. एखाद्याचं नाव बाळासाहेब असू द्या, सारं गाव त्याला बाळासाहेब म्हणेल, बाळा म्हणेल, कुणी बाळासाहेब म्हणेल, बाळासाहेब शेठ म्हणेल, काय काय म्हणेल, पण आई जे असते त्याला काय म्हणती? बाळू. उकाराची भाषा आई वापरत असते. एखाद्याचं नाव गणेश असेल, सारं गाव त्याला कुणी गणेश म्हणेल, कुणी गणेशराव म्हणेल, कुणी साहेब म्हणेल, आणखीन काय काय म्हणेल, पण आई जी असती त्याला काय म्हणते? गणू. म्हणजे उकाराची भाषा जी असती ती आईने वापरलेली आहे. एखाद्याचं नाव दत्तात्रय आहे, महात्मांचं नाव दत्तात्रय आहे, गाव त्यांना दत्तात्रय महात्मा म्हणन, टाकसाळ महात्मा म्हणन, दत्तात्रय म्हणल, पण आई जी असते ते काय म्हणल? दत्तू. म्हणजे उकाराची भाषा जी आहे ना ती माऊली ज्ञानोबरायांनी वापरली. म्हणाले की ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. की अवगुणांना सुद्धा माऊली ज्ञानोबरायांनी अवगुणू म्हटलंय. म्हणजे किती सुंदर बोललं महात्म्यांनी, या किती सुंदर बोललं या संतांनी. आणि उकाराची भाषा, आईची जी भाषा आहे ती माऊली ज्ञानोबरायांनी वापरली. म्हणून त्यांना आज जगाच्या पाठीवर अख्ख्या विश्वामध्ये माऊली म्हणून संबोधलं जातं. असा एकमेव पुरुष आहे की त्याला माऊली म्हटलं जातं. आणि म्हणून त्यांचा या ठिकाणी त्यांच्या ओळीवर चिंतन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. की माऊली म्हणाले, बोलावं कसं, चालावं कसं, सर्व गोष्टी आपल्याला त्यांनी सांगितल्या. म्हणाले की साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. की शब्द कसे असायला पाहिजेत? की अमृताप्रमाणे असले पाहिजे, साच असले पाहिजे, मवाळ असले पाहिजे. अमृताच्या कल्लोळाप्रमाणे गोड बोलण्याचं आपल्याला माऊलींनी सांगितलं आहे, उपदेश केला आहे त्यांनी. म्हणून त्या ठिकाणी या ओळीवर चिंतन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी छोटासा करत आहे. जशी सद्गुरू बुद्धी देईल त्याप्रमाणे या ठिकाणी चिंतन केलं जाईल. की जोपर्यंत देहामध्ये श्वास आहे तोपर्यंत जीवनाचं कल्याण करून घ्यावं. ओवीचा भावार्थच असा आहे की हा चैतन्यनाथ एकदा गेल्याच्या नंतर, या देहातला श्वास गेल्याच्या नंतर नाव सुद्धा उरत नाही. एखाद्याचा जर श्वास निघून गेला, प्राण गेला, तर पाहुणे रावळे फोन करून विचारतात बॉडी कुठं आली. नाव घेत नाही की गणेश कुठं आलाय, दत्तात्रय कुठं आलाय म्हणत नाही. बॉडी कुठं आली म्हणजे नाव सुद्धा उरत नाही. एकदा का देहातला श्वास गेला आणि विकत सुद्धा मिळत नाही. सगळ्या गोष्टी विकत मिळतील पण देहातला गेलेला श्वास परत विकत मिळणार नाही. भिंतीवरती घड्याळ असतं, घड्याळातला जर शेल संपला घड्याळ बंद पडतं. घड्याळातला शेल संपला तर आपण दुकानात जातो, 20 रुपये देतो आणि दुकानदाराला सांगतो की आमच्या घड्याळाचा शेल संपला, शेल द्या. आपण शेल आणतो, घड्याळामध्ये टाकतो, घड्याळ चालू होतं. पण देहातला जर श्वास संपला तर आपण दुकानात जात नाही.
10-20 रुपये देऊन श्वास विकत घेत नाही, किंवा मोना म्हणत नाही की आमच्या घरातल्या अमुक अमुक व्यक्तीचा श्वास संपलाय, श्वास विकत द्या. मिळणार नाही मायबापांनो. अरबो खरबो देने पर भी एक मिलेगी सास नहीं, सासे है अनमोल कितनी, क्या तुझको एहसास नहीं. ही अनमोल असे श्वास आहे, अरबो खरबो रुपये देऊन सुद्धा मिळणार नाही. ओवीचा भावार्थच असा आहे की हा प्राण, हा चैतन्यनाथ कधी निघून जाईल, या देहातला श्वास कधी निघून जाईल आणि शेवटचा दिवस कसा ठरेल हे सांगता येणार नाही. मग संतांनी सांगितलंय की शेवटचा दिवस गोड व्हावा, की मग शेवटचा दिवस जर गोड करायचा असेल तर काय करावं लागेल? भगवंताचं चिंतन करावं लागेल, नामस्मरण करावं लागेल, पूजन करावं लागेल, भजन करावं लागेल. कारण गेलेला श्वास परत येत नाही आणि या जगामध्ये आपलं म्हणण्यासारखं असं कुणीही नाहीये. संतांनी म्हटलंय की नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी, अंती जाशील एकला प्राण्या, माझे माझे म्हणून. की माझे माझे म्हणून एक दिवस जाणार आहे. माझी गाडी, माझी माडी, माझी बैलजोडी, माझं माझं आणि आपलेच असणार आहे जे आपल्याला अग्नी देणार आहेत. आपल्याच घरातले असणार आहेत, आपल्याला यमाच्या हवाली करून देणार आहे. आपलेच असणार आहे, आपल्या अंगावरती फुटका मणी सुद्धा ठेवणार नाहीये. एखाद्याच्या अंत्यविधी चालू असू द्या आणि त्याच्या कानात एखादी बाळी राहू द्या किंवा हातात अंगठी राहू द्या, ते घरातले माणसं रडता रडता म्हणतील कानात बाळी फार शोभून दिसत होती, हातात अंगठी फार शोभून दिसत होती. आणि मग ते शेजारच्या पाहुण्याच्या लक्षात येत आहे की अंगठी राहिली वाटतं, कानात बाळी राहिली वाटतं, मग ते काढून घेत आहे. आपलेच असणार आहे जे आपल्याला अग्नी देणार आहे, फुटका मणी सुद्धा सोबत देणार नाहीये. कितीही कमवून ठेवा, यमाची हाती बांधून देती, आभूषणे घेती काढून, सगळे आभूषणे काढून घेणार आहे आणि आपल्याला यमाच्या हवाली करून देणार आहे. कितीही प्रॉपर्टी कमवून ठेवा, किती मोठा बंगला बांधा, तरी सुद्धा सोबत 1 रुपयाशिवाय काहीच येणार नाहीये. 2 कोटीचा बंगला बांधा, 50 लाखाचा बंगला बांधा, पण शेवटची आंघोळ रस्त्यावरच करावी लागणार आहे. आतल्या 2 लाखाचा टब जरी आंघोळीचा बांधून ठेवला, विकत आणून ठेवला घरामध्ये, आयुष्यभर त्याच्यात आंघोळ जरी केली, देहात श्वास आहे तोपर्यंत, पण श्वास गेल्याच्या नंतर त्या टपात कोणी आंघोळ करून देत नाही. बाहेर काढा म्हणते याला लवकर, बाहेर रस्त्याला आंघोळ घाला. कुणीच कोणाचं नाहीये, नाही कुणाचे कुणी, संत उगाच म्हणून गेले नाही. आणि देहातला श्वास गेल्याच्या नंतर तो परत मिळत नाही आणि सगळं तयार आहे. पहा त्या वेशीच्या बाहेर एकदा का देहातला श्वास निघून गेला, वेशीच्या बाहेर तो 14व्या वित्त आयोगातून शेड तयार केलेला आहे. पांढऱ्या कपड्यावाल्यांनी पांढरा कपडा शिवून ठेवलेला आहे, मडक्यावाल्यांनी मडकं घडून ठेवलेलं आहे, बांबूवाल्यांनी बांबू साळून ठेवलेले आहेत आणि रडणाऱ्याची तर बिलकुल कमी नाहीये. मग हा अट्टास कशासाठी आहे? माझं कशासाठी आहे? मीपणा कशासाठी आहे? आयुष्यभर दुसऱ्याचे बांध कोरत राहिला, दुसऱ्याच्या वाट्याचे दगड काढून आपल्या पायरीला लावत राहिला. पण एक दिवस असा येणार आहे की तो काळ येणार आहे, घेऊन जाणार आहे सासरे. मायबापांनो, तो काळ येण्यापूर्वी संत म्हणाले की क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. ही आयुष्याचा एक एक दिवस कमी होत चाललाय. मग स्वहित जाणून घेण्याची गरज आहे. आपलं हित कशासाठी आहे? आपण या ठिकाणी जन्माला कशासाठी आलो? आपल्याला या नरजन्मामध्ये 84 लाख योनी फिरून आलेला हा नरजन्म, या जन्मामध्ये आपल्याला भगवंतानी का पाठवलं? अंत्यविधी चालू असतो त्यावेळेस ब्राह्मण देवता एक पंचरत्न गीतेतील श्लोक म्हणत असते की सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य जन्म पावे पाठी, या परी उत्तम किरीटी म्या रचिलीच नाही. की भगवंत अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, मी मनुष्याची निर्मिती केली आणि माझी निर्मिती मी थांबवली. अर्जुना, मी मनुष्याची निर्मिती केली आणि इतरत्र कशाचीही निर्मिती मी केली नाही. अर्जुना, मी मनुष्याची निर्मिती केली आणि माझी हत्यारे मी बाजूला ठेवली. आणि ही कलाकृती मला इतकी आवडली, इतकी भावली की मी पुन्हा पुन्हा या मनुष्य जन्मामध्ये अवतार धारण केलेले आहे. ती ब्राह्मण देवता अंत्यविधी चालू असताना म्हणत असते तो पंचरत्न गीतेतील श्लोक. मग ते कोणासाठी म्हणते? त्या मृत पडलेल्या शरीरासाठी म्हणते का आजूबाजूला जे राहिलेले लोक उभे आहेत त्यांच्यासाठी म्हणते? आता त्या मृत व्यक्तीला तर काही ऐकायला येत नाही, मग त्याच्यासाठी हा श्लोक असेल का? तर नाही. तो श्लोक जो आहे, हा श्लोक आजूबाजूला जे लोक उभे आहेत जिवंत, त्या लोकांसाठी आहे. की बाबांना हा तर गेला, याने आयुष्यामध्ये येऊन कधी परमार्थ केला नाही, कधी संतांची सेवा केली नाही, कधी भजन केलं नाही, कीर्तन केलं नाही, हा तर असाच गेलाय फुकट. जन्माला आला हेला आणि पाणी वाहून वाहून गेला. अशी अवस्था
याची झाली ती ब्राह्मण देवता त्या आजूबाजूच्या लोकांना सांगते की बाबा हा तर गेलाय, त्याचा श्वास तर निघून गेलाय, पण तुमच्याकडे अजून वेळ आहे, तुमचा वेळ अजून गेलेला नाहीये, तुमच्याकडे उभं आयुष्य पडलेलं आहे, तुम्ही तरी आतापासून त्या भगवंताचं चिंतन करायला सुरुवात करा, भजन करायला सुरुवात करा, त्या नरजन्माचं हित तुम्ही जाणून घ्या, जीवनामध्ये या, सगळ्यांची सेवा करा, सगळ्यांशी प्रेमाने वागा, प्रेमाने बोला. पण संतांनी आपल्याला सांगितलंय, संस्कृती सुद्धा आपल्याला सांगते. मग जीवनात आल्याच्या नंतर जर भक्ती करायची असेल, आपली भक्ती जर तीरावर न्यायची असेल तर जीवनात सद्गुरू करणं गरजेचं आहे, गुरु करणं गरजेचं आहे. कारण भक्तीमध्ये गुरुला अनन्यसाधारण असं महत्व आहे. पहा, भगवंत आपल्याशी किती सुंदर वागलाय. जन्माला येण्याची बातमी 9 महिने आपल्याला अगोदर देतोय भगवंत. 9 महिने जन्माला येणार आहे कुणीतरी म्हणून बातमी अगोदर देत आहे की घरात पाळणा हलणार आहे, कुणीतरी जन्माला येणार आहे. पण घेऊन जायची बातमी, मृत्यूची बातमी 9 मिनिट सुद्धा अगोदर देत नाही. महाराज, हीच बातमी जर 9 महिने अगोदर आली असती तर अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक वारी, मी तुला घ्यायला येतोय, तयार राहा. निरोप आल्याबरोबर माणसं अटकली गेली असते. किती सुंदर वागलाय भगवंत आपल्याशी की पहा, तो घेऊन जायला सुद्धा यमदेव एकटाच येतोय. त्यांनी काय आपल्यासारखी 4-2 माणसं हाताखाली ठेवली नाही. त्यांनी जर आपल्यासारखी 4-2 माणसं हाताखाली ठेवली असती तर आपण म्हटलो असतो तुला येणार 2-3 दिवसांनी घेऊन जातो 50,000 ती. पण ती सोय उपलब्ध नाहीये. तो घेऊन जायला एकटा येतो आणि ते पापाचा हिशोब घ्यायला सुद्धा एकटाच बसलेला आहे चित्रगुप्त. आणि गेल्याबरोबर आपल्याला तो प्रश्न विचारणार आहे की संत तुकाराम महाराज एका अभंगाच्या माध्यमातून विचारतात की रात्र गेली, दिवस गेले, आयुष्य गेले, जन्मा येऊनी काय केले. की बाबांनो, रात्र गेली, दिवसही गेले, आयुष्य चाललंय, पण तू जन्माला येऊन काय केलंय. मग त्यावेळेस आपल्याला सांगता आलं पाहिजे की मी भजन केलंय, मी कीर्तन केलंय, मी प्रवचन केलंय, मी सप्त्यामध्ये जात होतो, मी ज्ञानेश्वरीचं पठण केलंय, पारायण केलंय, हरिपाठ वाचलाय, भगवद्गीता वाचली. सांगता आलं पाहिजे तिथं गेल्याच्या नंतर. म्हणून भक्ती करायची, चिंतन करायचंय. भगवंत ही संधी वारंवार देत नाही. अगदी 83,99,999 जन्म जीव त्याच्यानंतर आपल्याला हा नरम जन्म मिळालेला आहे. मनुष्य जन्म अगदी शेवटची पाळी आहे आणि ह्याच जन्मात येऊन आपल्याला ते कार्य करता येत आहे. आणि जोपर्यंत हा श्वास चालू आहे तोपर्यंतच हे कार्य करायचं आहे. जीवनामध्ये गुरु करायचा आहे. संतांनी गुरुला अनन्यसाधारण महत्व दिलेलं आहे. संतांनीच नव्हे तर अगदी महापुरुषांनी, अवतारी पुरुषांनी नव्हे तर भगवंतांनी सुद्धा गुरुला अनन्यसाधारण महत्व दिलेलं आहे. अगदी भगवान शंकर आणि पार्वती माता यांच्या संवाद रूपाने नटलेल्या गुरुगीता नावाच्या ग्रंथामध्ये भगवंत असं म्हणतात की ध्यानमूलम गुरुरमूर्ती, पूजामूलम गुरुपरम, मंत्रमूलम गुरुर्वाक्य, मोक्षमूलम गुरुकृपा. की ध्यानाचे मूळ ही गुरुची मूर्ती आहे, मंत्राचे मूळ गुरुचे वचन आहे, पूजेचे मूळ गुरुचे चरण आहेत, तर मोक्षाचे मूळ गुरुकृपा आहे. ती गुरुकृपा झाल्याशिवाय आपली भक्ती पूर्ण होणार नाही. भगवद्गीतेचा जर विचार केला, भगवद्गीतेमध्ये सुद्धा 18व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत, तत्प्रसादात परां शांती स्थानम प्राप्तशी शाश्वतम. की तू अशा महापुरुषाला शरण जा, सद्गुरूला शरण जा की ज्याच्या कृपा प्रसादाने तुला परम शांती व शाश्वत असे परमधाम तुला प्राप्त होईल. म्हणजेच गुरुला शरण जाण्याचा सल्ला साक्षात भगवंतांनी सुद्धा दिलेला आहे. माऊली ज्ञानोबराय सुद्धा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून एका ओवीच्या माध्यमातून सांगतात की मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. की सद्गुरूंनी माझा भवसागर तारून नेलेला आहे, मला 84 लाख योनीच्या फेऱ्यातून माझी सुटका केली आहे आणि म्हणून सद्गुरू माझ्या हृदयात आहेत आणि माझे विवेकावर प्रेम आहे. साधू संतांनी सांगितलं, महापुरुषांनी सांगितलं, अवतारी पुरुषांनी सांगितलं, भगवंतांनी सुद्धा भक्तीमध्ये गुरुला अनन्यसाधारण महत्व दिलेलं आहे. माऊली ज्ञानोबराय एका अभंगाच्या माध्यमातून म्हणतात की सद्गुरू वाचुनी संसारी तारक, नसेची निष्ठंक आन कोरी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी चेततीन, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची, वंचिता करती जनदृष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताची. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास आन काही. की सद्गुरू वाचून या जगामध्ये विश्वामध्ये तारून नेणारा दुसरा कुणीही नाहीये. भले इंद्र चंद्र ब्रह्मदेव जरी असले तरी देखील ते आपल्या शिष्याच्या ठिकाणचा संशय दूर करू शकणार नाही.
सद्गुरू म्हणजे साक्षात परब्रह्म आणि त्यांच्या कृपा प्रसादाने भक्ताच्या इच्छा पूर्ण होत असतात। माऊली सुद्धा या अभंगाच्या माध्यमातून तेच म्हणाले। आधी नामदेव महाराज सुद्धा म्हणाले की नाशिवंत देता ब्रह्म येई हाता, ऐशी ज्याची कथा पुराणात, सद्गुरु पायी देहासी अर्पिता, तात्काळ मुक्तता हाता येते। नामा म्हणे गुरु पायी लाभ आहे, मोक्ष तोही पाहे दास होतो, की जो दास भावाने त्या गुरुला शरण जातो तो मोक्षाचा अधिकारी बनतो, तो भक्तीचा अधिकारी बनतो। अगदी एकनाथ महाराज सुद्धा म्हणाले सद्गुरुशी शरण जाय, त्यासी ब्रह्म प्राप्ती होय, न लगे अनेक उपाय, धरी सद्गुरूचे पाय। सद्गुरूचे चरण तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र, एका जनार्दनी सद्गुरु तोची भवसिंधू तारू। म्हणजे गुरुला अनन्य साधारण असं महत्व संतांनी दिलेलं आहे। तुकाराम महाराज सुद्धा म्हणाले सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी, आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी। लोह परिसाची नसाय उपमा, सद्गुरु महिमा अगाधची, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा। की खऱ्या देवाला हे जग विसरून गेलंय, त्यासाठी जीवनात गुरुची आवश्यकता आहे। सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी। आधी आधी का म्हटलंय? का गडबड गडबड काय म्हटलं? की बाबांना तुमच्याकडे वेळ कमी आहे, माणसाचा जीव कधी जाईल आणि कधी माणूस होत्याचं नाव होईल सांगता येणार नाही। सहज आपण म्हणावं रात्री आम्ही चहा घेतला सोबत, रात्री आम्ही पेठेमध्ये भेटलो, रात्री आमचा रामराम झाला, सहज आपण म्हणतो आणि दुसऱ्या दिवशी बातमी आपल्याला ऐकायला येते। म्हणजे देहाचा काही एक भरोसा नाहीये, कोण काळ येईल कैसा, नाही देहाचा भरोसा, नाही भरोसा या देहाचा, जाईल श्वास कधी काळी, अवतार म्हणे जर मिळेल साधू, चरण धूळ लावी बाळी। जोपर्यंत देहामध्ये श्वास आहे तोपर्यंत गुरु करून भक्तीला सुरुवात करण्याचा सल्ला दिलेला आहे। आधी आधी म्हटलंय की हा चैतन्यनाथ कधी निघून जाईल, हा जीवात्मा कधी निघून जाईल, हा देहातला प्राण कधी निघून जाईल हे सांगता येणार नाही, म्हणून गडबड करायची सांगितली संतांनी। कारण आपल्याकडे किती वेळ आहे हे आपल्याला सांगता येत नाही। कोणी म्हणेल माझ्याकडे 100 वर्ष आहे, 50 वर्ष आहे, 30 वर्ष आहे, पण कोणी शाश्वती देऊ शकत नाही की मी एवढे वर्ष जगणार आहे। आज आहे मी तर उद्या असेल का नसेल याची काही शाश्वती नाहीये। त्यासाठी संतांनी सांगितलंय की तुम्ही लवकर गडबड करा, परमार्थाच्या दिशेने वाटचाल करा, परमार्थ तुम्ही लवकर करून घ्या। साधू संतांनी जो परमार्थ केला, प्रत्येक साधू संतांनी गुरु केला। माऊली ज्ञानेश्वरांनी सुद्धा निवृत्तीनाथांना गुरु मानलं, निवृत्तीनाथांनी सुद्धा गहिनीनाथांना गुरु मानलं। प्रत्येक संतांनी गुरु जीवनामध्ये केला, कारण भक्तीमध्ये गुरुला अनन्य साधारण महत्व आहे। मग आपल्याला ते जर प्राप्त करायचं असेल, त्या अनुभूती त्या ईश्वराची घ्यायची असेल, आपल्या हृदयात स्थित असलेला भगवंत जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला संतांच्या संगतीमध्ये जावं लागेल, संतांच्या सानिध्यामध्ये जावं लागेल, संतांचे वचन आपल्याला ऐकावे लागतील, म्हणावे लागतील, वाचावे लागतील, त्यावेळेस आपल्याला त्या ईश्वराची अनुभूती होणार आहे जो आपल्या हृदयात स्थित आहे। भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलं ईश्वरा सर्वभूतानां हृदय सर्जुन तिष्ठती, ब्राह्मयन सर्वभूतानि यंत्रारूढानि माया। की हे अर्जुना, ईश्वर सर्व प्राणी मात्राच्या हृदयात राहतो, तो इतक्या जवळ राहतो तरी सुद्धा लोक त्याला का जाणू शकत नाही। का तर मायारूपी यंत्रावर आरूढ होऊन लोक भ्रमशा भटकत राहतात आणि हे मायारूपी यंत्र मोठी बाधा करणारे आहे, कारण ते नश्वर शरीरामध्ये सारखी फिरत असते आणि म्हणून ते ओळखत नाहीये। त्याला जर जाणायचं असेल, त्याला जर ओळखायचं असेल तर आपल्याला संतांशिवाय पर्याय नाहीये। म्हणून संतांनी आपल्याला वारंवार सल्ले दिलेले आहेत, संतांनी आपल्याला ते समजून सांगणे, आपल्याला संतांनी मृत्यूची भीती नाही दाखवली, संतांनी की शाश्वत आपल्याला ते सत्याची जाणीव करून दिली की बाबांना तुम्हाला एक ना एक दिवस जायचंय, मग तुम्ही मोहमायेत न अडकता त्या परमार्थाच्या दिशेनं वाटचाल करा। नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची ही उडी येईल बा जेव्हा सोडविल, काळाची ही उडी येईल बा जेव्हा सोडविल तेव्हा माय बाप। की कोणी राजा असला, रंक असला, कुणी असला, एखादा आमदार असला, खासदार असला, पण जर मृत्यू देवता आली, यमदेव आला तर कोणीही सुटका करू शकणार नाही। यमदेव आला त्याला आपण म्हणू शकत नाही तुला 2 लाख देतो, 4 लाख देतो, मी आमदार आहे, खासदार आहे, सरपंच आहे आणि मला नंतर येऊन जाय, त्याच्या पुढे काहीच नाहीये। कुणी असो, राजा असो, भिकारी असो, एकदा का काळ न्यायला आला तो घेऊन जाणार। मग संतांनी सांगितलंय की त्याच्या पूर्वीच आपल्याला ते कार्य करायचं आहे, मोहमायेत न अडकता।
आजूबाजूच्या वातावरणामध्ये न अडकता आपल्याला परमार्थाच्या दिशेने वाटचाल करण्याची साधू संतांनी सांगितलेलं आहे. जीवन जगत असताना अगदी आपल्या भावासोबत सुद्धा आपलं पटत नाही. माऊली ज्ञानोबराय समाधी घ्यायला निघाले तर निवृत्तीनाथ रडायला लागले. जवळच असलेले नामदेव महाराज म्हणाले, अहो निवृत्तीनाथा, असे असंख्य तारे आकाशामध्ये येतात, लवलवतात, निघून जातात, आकाशाला त्याचं काय? निवृत्तीनाथ म्हणतात, नामदेवा, ज्ञाना माझा शिष्य आहे. ज्ञानाचं आणि माझं नातं कालही होतं, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. पण भाऊ म्हणून जे सगुण रूप पाहायला मिळतंय ना, ते आता यापुढे मिळणार नाही, म्हणून डोळ्यात पाणी आलं. किती भावाबद्दल प्रेम संतांचं. आणि आपण म्हणतो की 5 वर्ष झाले भावाच्या दारात गेलो नाही, 10 वर्ष झाले बहिणीच्या दारात गेलो नाही. अरे ती गेल्यावर जाशील, साडी चोळी घेऊन जाशील, ती नसणारे पाहायला. देहात श्वास आहे तोपर्यंत माणसानं जीवनाचं कल्याण करून घ्यायचं, जीवनाचं कल्याण करून घ्यावं, प्रेमाने वागावं, प्रेमाने राहावं. संतांची अवस्था कशी होती, त्या अवस्थेपर्यंत आपल्याला जाता येईल का, हा विचार करण्याची अत्यंत गरज आहे. संत म्हणाले की जिस मरने से जग डरे मेरे मन आनंद, मरने से ही पाहिये पूर्ण परमानंद. की ज्या मरण्याला जग घाबरतंय, ज्या मरण्याला, त्या मरण्याचा मला आनंद आहे, कारण तो एक सोहळा आहे. संतांना ज्याप्रमाणे जन्म हा सोहळा वाटतो, त्याप्रमाणे मृत्यू सुद्धा सोहळा वाटतो. संतांनी मृत्यूला सुद्धा सोहळा म्हटलेला आहे, कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला ईश्वराचं बोलावणं आलेलं आहे. ज्याप्रमाणे जन्म उत्सव आहे, त्याप्रमाणे ईश्वराने मला बोलवलं आहे, म्हणून मृत्यू सुद्धा माझ्यासाठी सोहळाच आहे. मग आपण परमार्थाच्या भक्तीच्या दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे. पण आपलं बहुधा होतं काय, आपण संसारामध्ये आजूबाजूच्या वातावरणामध्ये एवढं अडकलोय की आपल्याला दुसरं काही सुचतच नाही. देवाकडे आपण जात नाही, दुःख आल्याशिवाय आपण देवाकडे जात नाही. संसारामध्ये एवढा आनंदी आहोत आपण, आपल्याला संसारामध्ये सुख वाटतंय. एक जोडपं शेजारी राहायला आलं, नवीनच लग्न झालेलं होतं, 10-15 महिने झाले असतील, 4-5 महिने झाले असतील. आणि साऱ्या गल्लीत त्यांची चर्चा होती की संसारात सुख आहे. आता साधू संतांनी सांगितलंय संसारात तात्पुरतं सुख आहे, पण हे जोडपं म्हणायचं की संसारामध्ये सुख आहे, संसारामध्ये सुख आहे. गल्लीत चर्चा. एक दिवशी म्हटलं त्यांना घरी बोलू. आता त्या जोडप्याला घरी बोलावलं, चहा पाणी केलं आणि विचारलं, बाबा मला लग्नाला माझ्या तर 8-9 वर्ष झाले, मला तर संसारात काही सुख लाभलं नाही, तुला संसारात कसं काय सुख सापडलं? ते म्हणे, हा खूप संसारामध्ये सुख आहे. त्या नववधूला सुद्धा विचारलं, नवरीला विचारलं, ते म्हणे, हो संसारात भरपूर सुख आहे. म्हटलं किती सुख आहे, कसं सुख आहे? ती म्हणे, मी नाव घेऊन सांगते, मला असं काय सांगता येते. मग ती आता नववधू नाव घेऊन राहिली. चांदीची सायकल सोन्याच्या तारा, चांदीची सायकल त्याला सोन्याच्या तारा, रामराव बसले सायकलवर आणि मामलेदार घालतोय वारा. किती सुख वाटलं त्या नववधूला संसारामध्ये. चांदीची सायकल आहे, सोन्याच्या तारा आहे, वारा घालायला मामलेदार आहे. पण असे बरेच दिवस निघून गेले, 5-25 वर्ष निघून गेले. त्यांना मुलं झाली, सुना आल्या. अगदी त्यांचा प्रवास म्हातारपणाकडे 60-65 वर्षाची ती आजीबाई झाली. आता जी नववधू होती 20-25 वर्षाची, ती आता 60-65 वर्षाची आजीबाई झाली. पण तिला आयुष्यभर काय सुख मिळालं नाही. शेवटी एका सत्यनारायण पूजेच्या कार्यक्रमामध्ये तिला बोलावण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी तिला विचारण्यात आलं, आजीबाई तुम्ही तरुणपणी म्हणायचं खूप सुख आहे संसारामध्ये, आता सुख आहे का म्हणे तुमच्या संसारामध्ये? ती म्हणे सांगते पण नाव घेऊन सांगते. आता आजीबाईला नाव घ्यायची सवय. ती म्हणे सांगते पण नाव घेऊन सांगते. मग आता आजीबाई नाव घेऊन राहिली. पडका पडका वाडा त्याची मोठी मोठी लाकडं, पडका पडका वाडा त्याची मोठी मोठी लाकडं, रामराव राहते थोरल्याकडं आणि मी राहते धाकल्याकडं. आहे का संसारामध्ये सुख? संसारी सुखाचा नाही अनुभव, म्हणून देवा आठवावा. सुख शोधता शोधता जीवन गेले वाया, सुख तर मिळालेच नाही पण सुकून गेली काया. एक दिवस सुकून जाणार आहे हे शरीर, काया म्हणजे शरीर, हे सुकून जाणार आहे. अगदी दिवसानुदिवस हे शरीराची जे तेज आहे, जे सुरकुटे आहे, वाढत आहेत. काल माझा आरसा मला सुंदर चित्र दाखवत होता, पण आज माझा आरसा मला सुंदर चित्र दाखवत नाही. अशी म्हातारपणाला अवस्था होती. तरुण पण निघून जात आहे, आयुष्याचा एक एक दिवस निघून जात आहे. मग जोपर्यंत दिवस आपल्याकडे आहे, तो वेळ आपल्याकडे आहे, आपण तो साधून घेतला पाहिजे. म्हणून साधू संतांनी आपल्याला जागा करण्याचं काम केलेलं आहे. साधू संतांनी परमार्थाच्या दिशेने
भजन कीर्तनाच्या दिशेने वाटचाल करण्याची संधी आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे. आज पहा, त्यावेळेस आपण साधू संतांना समाजाने मानलं नाही, शेण फेकून मारलं, झोळीत माती टाकली, पण तरी देखील संतांनी आपल्यासाठी या ओळीच्या माध्यमातून, ग्रंथाच्या माध्यमातून परोपकाराची भावना दाखवली. अगदी माऊली ज्ञानोबा जवळच आपल्या आपेगाव या ठिकाणी त्यांचा जन्म आहे. माऊली ज्ञानोबा आहे, किती छळ झाला त्यांचा, झोळीत माती टाकली, इंद्रायणीच्या डोळ्यात आंघोळ करून देत नव्हते, त्यांच्या झोळीतलं पीठ खाली सांडून द्यायचे, एवढा हाल अपेष्ट झाल्या, पण तरी सुद्धा त्यांनी समाजासाठी मागितलं. दुरितांचे तिमिर जावं, विश्वस्त धर्म सूर्य पाहो, जो जे वांछित तो ते लावो प्राणी जात. ती समाजासाठी ती त्यांची मागण्याची जी वृत्ती होती ती त्यांनी तशीच ठेवली. त्यांना काही एक फरक पडला नाही की आम्हाला समाजाने त्रास दिलाय. संतांचं जीवन, मग संतांकडून आपल्याला हे शिकण्यासारखं आहे. त्यांच्यासारखं तर आम्हाला वेदना होत नाहीये, त्यांच्यासारखा तर आम्हाला त्रास होत नाहीये. त्यावेळेस त्यांना भक्ती करण्यासाठी, लिखाण करण्यासाठी, अभंग लिहिण्यासाठी सुद्धा परवानगी नव्हती. तुकाराम महाराजांच्या अभंग गाथा डोळ्यात बुडवल्या गेल्या, अधिकार नाही म्हणाले लिहिण्याचा. पण आज तर अवस्था ती नाहीये. आज आपण मनाने मंदिरामध्ये जाऊ शकतो, आज मनाने आपण भजन कीर्तनाला जाऊ शकतो, आज मनाने आपण करू शकतो, आपल्याला कसलंही बंधन नाहीये. पण आपलं मन आपल्या ताब्यात नाहीये, ती देण्याची भावना जी आहे ती आपल्या ताब्यात नाहीये. समाजाचे आपण देणे आहोत, या दृष्टीने आपण काहीतरी दिलं पाहिजे, कारण दिल्यानेच मिळतंय. विंदा करंदीकर म्हणतात की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. की ती देण्याची जी वृत्ती आहे, ती दान करण्याची वृत्ती आहे, ती आत्मसात केली पाहिजे. सगळ्यांची प्रेमाने वागलं पाहिजे, प्रेमाने राहिलं पाहिजे. संतांकडून आपल्याला हेच शिकण्यासारखं आहे. भगवंत आपल्याशी सुंदर वाढलेला आहे. मानवी जीवन जगत असताना आपण सहसा दोन पद्धतीमध्ये जीवन जगत असतो. एक आपण जीवात्मा म्हणून जीवन जगतो, आणि दुसरं म्हणजे आपण परमात्म्याच्या माध्यमातून महात्मा बनण्याचा प्रयत्न करत असतो. प्रवास याच पद्धतीने आहे. काही लोक जीवात्मे आहेत, काही लोक महात्मे आहेत, काही लोक परमात्मे आहेत. एकाला यावं लागतं, दुसऱ्याला आणावं लागतं, तर तिसऱ्याला यावंच लागतं. एक वर्ग असा आहे तो केवळ जीवन जगतो, दुसरा वर्ग असा आहे तो जगवतो, आणि तिसरा वर्ग असा आहे तो जागवतो. अज्ञानाच्या तिमिरामध्ये कितीही पाप पुण्य करा, सज्जन म्हणून जगा, दुर्जन म्हणून जगा, चांगल्या मार्गाने प्रवास करा, वाईट मार्गाने प्रवास करा, तरी सुद्धा जो जगवतो तो परमात्मा आहे. आणि तिमिरातून जागा करतात ते संत आहेत, महात्मे आहेत. आपल्याला त्या भगवंताकडे जाण्याची सवड नाही, भगवंताचं नाव घेण्याची सवड नाही. आपण मोहमायेमध्ये एवढे अडकलेलो आहोत. या मायबापांनो, अगदी वेळ झालेली आहे. पुढील कार्यक्रम सुद्धा महात्मा म्हणत होते की पार पाडायचा आहे. अधिक वेळ घेणार नाहीये. जे काही संतांचे वचन आहेत ते आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न केला. मनाचं काही सांगितलं नाही मी. जे काही साधू संतांचं आहे तेच मांडण्याचा प्रयत्न केला. अगदी सगळ्यांना भुका सुद्धा लागल्या असतील. लांबून लांबून महात्मा या ठिकाणी पाहुणे आलेले आहेत. आमचे महात्मा सुद्धा या ठिकाणी सकाळपासून राबत आहेत सगळ्या पाहुण्यांची सेवा करण्यासाठी. लांबून लांबून महात्मा या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे, म्हणून अधिक वेळ घेणं काय उचित नाहीये. तर जाता जाता एवढंच म्हणेल की या परमात्म्याचं सर्वांना चिंतन लाभो, भजन करण्याची संधी प्राप्त हो, सर्व सुखाची प्राप्ती या विश्वाला हो, सर्व समाजाला हो, या ईश्वराचं दान लाभो. याची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देसा. संतांची सेवा करण्याची संधी सगळ्यांना मिळो, आईबापाची सेवा करण्याची संधी सगळ्यांना मिळो. पुनश्च एकदा या टाकसाळ परिवाराचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी बोलण्याची संधी माझ्यासारख्या पामरांना दिली. माझं पामराची काय थोडं पण पायीची वाहन पायी एक बरी, याप्रमाणे अगदी मोठ्यापणाने या ठिकाणी सेवा करण्याची संधी तुम्हा सर्व मायबापांच्या समवेत लाभत आहे. खरोखर भाग्याची गोष्ट आहे, आणि तुम्हीही ती गोड मानून घेतली. अगदी ज्याप्रमाणे आईबापाचा स्वभाव असतो, आईबापाचा स्वभाव असतो की लहान मूल बोबडं जरी बोलत असलं घरामध्ये तरी कौतुक करतात त्याचं, माझं बाबडे असं म्हणलं तसं म्हणलं. त्याप्रमाणे या ठिकाणी माझे बोल जरी बोबडे आले असले तरी तुम्ही ते गोड मानून घेतले, कारण तुम्हाला मायबाप म्हटले. तुम्ही संत माय कैवल्य सागर, मोक्षाची आगर तुम्हा जवळी, काय सिंहा पुढे जंबुगा आरोळी, मोत्याच्या ओळी काही काज, कल्पवृक्षा पुढे कनेरीचे झाड, आणि समुद्राच्या पुढे ओढा काय. तुम्ही संत मायबाप कृपावंत आहात, दयावंत आहात.
भाग्यवंत आहात आणि तुमच्यासारख्या मायबापासमोर बसण्याची संधी प्राप्त होत आहे, म्हणून स्वतःलाही मी भाग्यवान समजतो. कारण तो स्वभाव आहे जैसा स्वभाव मायबापाचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष आली. की मायबापाचा स्वभाव असतो की मूल जरी बोबडं बोललं तरी देखील ते त्यात संतोष मानत असतात, त्यात ते सुख मानत असतात, आनंद मानत असतात. त्याचप्रमाणे आपणही अंगीकार केला. मला अगदी 1 तासापासून सहन केलं, त्याबद्दल खरोखर तुमचे मानावे तेवढे उपकार थोडेच आहे. या अधिक वेळ घेणार नाही, अगदी पुढील कार्यक्रम सुद्धा पार पाडायचा आहे. महात्मा सुद्धा आता हाक मारण्यासाठी आले होते. शेवटी सर्वांच्या भल्यासाठी, सर्वांच्या कल्याणासाठी परमपिता परमात्मा सब तेरू संतान भला करो सबका प्रभू सबका हो कल्याण.